हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 84. निस्नेह पुत्रदारादौ निष्कामो विषयेषु च निश्चिंत स्वशरीरेपि निराश शोभते बुधः. भावार्थ: पुत्र पत्नी इत्यादींबद्दल स्नेह नसलेला, विषय वासना इत्यादीपासून अनासक्त असलेला, स्वतःच्या शरीराबद्दल निश्चिंत असलेला, निश्चिंत झालेला आणि निराश झालेला असा ज्ञानी योगी कसा शोभून दिसतो. भाग 1. पुत्र पत्नी इत्यादींबद्दल स्नेह नसलेला असा ज्ञानी योगी कसा शोभून दिसतो. अष्टावक्र मुनी मागील अनेक श्लोकांमधून सांगतात की मुक्तीसाठी संसार सोडून जायची गरज नाही. येथेच संसारात समाजात राहून मुक्ती प्राप्त करावी. येथे या श्लोकात ते सांगत आहेत की पुत्र पत्नी, रक्ताचे नातेवाईक, आप्तस्वकीय इत्यादींबद्दल स्नेह नसलेला ज्ञानी योगी मोठा शोभायमान आहे, आदरणीय आहे. महा धक्कादायक विधान आहे. हे समजून घेण्यासारखे आहे. कारण स्नेह असे म्हटले की ते भौतिकच असते आणि त्याच्या अनेक छटाई आहेत. ते अध्यात्मात मुक्तीच्या मार्गात अडथळा ठरते. त्यामधून अध्यात्म, साक्षीत्व, मुक्ती साध्य होणे शक्य नाही. ज्ञानी योगी परमस्नेहात आकंठ बुडालेला आहे. यामुळे तो भौतिक, बेगडी, स्वार्थी, अहंकार जपणारा स्नेह करू शकत नाही. त्याचे अंतःकरण परमस्नेहाने तुडुंब भरलेले आहे. त्यात कोणीही यावे आणि मनमुराद नाहून घ्यावे. ज्ञानी योगी हे आपले अपत्य आहे, आपली पत्नी आहे, आपले नातेवाईक आहेत इत्यादीमुळे स्नेह करत नाही. ते तर विश्वव्यापी सर्वांचेच स्नेही आहेत. चल, अचल, सजीव, निर्जीव अशा सर्वांचाच त्यांना स्नेह आहे. त्यांचा स्नेह आत्मस्नेह आहे. त्यामुळे त्यांचा स्नेह अनंत, अमर्याद आहे. त्यांच्या स्नेहाला आवडनिवड नाही. त्यांच्या स्नेहाला भावभावनांचा बांध नाही. तो भावातीत आहे. त्यांच्या स्नेहाला नात्या गोत्याची सीमा नाही. तेथे आप पर असा भेद नाही. स्नेह ही ज्ञानी योगियांची वृत्तीच आहे. अपघातात आपले अपत्य जखमी झाले असे समजले की आपण विलाप करत तिकडे धावतो. तेथे गेल्यावर ते अपत्य आपले नाही असे लक्षात येताच आपण लगेच त्या अपघातासाठी तिराईत होतो. आपला विलाप तत्काळ लोप पावतो. लग्न झाले, पत्नी आली, स्वतःचा संसार सुरू झाला की स्वतःच्या आईवडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला जातो. लग्नापर्यंत आईवडिलांशिवाय चैन पडत नव्हते. ते दैवत होते. आता त्यांची अडचण होऊ लागली. मोठ्या पदावर, अधिकारावर विराजित झालेला, नाव लौकिक प्राप्त झालेला दूरचा नातेवाईक अगदी जवळचा असतो. परंतु पाऊल वाकडे पडलेल्या जवळच्या नातलगाशी नाते सांगायची लाज वाटते. कोणी विचारलेच तर तसे ते आहेत आमच्यापैकी, पण आमचे अनेक वर्षात जाणे येणे नाही असे सांगितले जाते. आमचा स्नेह भावनांचा आहे. आमचा स्नेह चालीरीतींनी, देहधर्माने निर्माण केलेला आहे. आमचा स्नेह भौतिक व्यवहारांमधून उगवलेला आहे. त्यामुळे तो आरोपित केलेला आहे. तो अंतःकरणापासून पाझरलेला नाही. आम्ही पिंजऱ्यातल्या पोपटावर, पाळलेल्या कुत्र्या प्राण्यांवर प्रेम करतो. तो त्यांच्याशी जडलेला स्नेह नसतो. तो असतो आमचा अहंकार. तो असतो आमचा सत्ता पिपासूपणा. ती असते आमची प्रतिष्ठा. कुत्र्याला फिरायला घेऊन गेल्यावर कुत्रा न घेता फिरायला आलेल्या लोकांपेक्षा आमची ऐट, आमचा रुबाब जरा वेगळा असतो. अनेक जण लग्न झाल्यावर पत्नीला नोकर समजणारे आहेत. अपत्य झाल्यावर त्यांच्यावर स्वतःची मालकी प्रस्थापित करणारे आहेत. अनेक जण आई वडील परावलंबी झाल्यावर त्यांचे उपकार करते होतात. हा स्नेह नाही.
स्नेह ज्ञानीयोग्यांच्या अंतःकरणातून उत्प्रेक्षित होतो. तो निर्माण करावा लागत नाही. त्यामुळे तो बेगडी भौतिक व्यवहारांनी नष्ट होत नाही, कारण तेथे स्नेह ही भावना नसते. तो एक भावातीत विशुद्ध पवित्र आत्मस्नेह असतो. हरिओम.